आजचा जो विषय दिलेला आहे आपण स्त्री काल आज आणि उद्या, खरं तर जर पाहिलं तर आपण इतिहासामध्ये रेंगाळतो आहोत, इतिहासाकडे पाठ करून बसलेलो आहोत, इतके रमलेलो आहोत ना की आपल्याला पुढे चालायचं हे आपण विसरलेलो आहोत. म्हणून आजच्या विषयाला न्याय देताना मी कालच्या स्त्रियांकडनं आज घ्यायचं आणि पुढे कसं चालायचं यावर बोलणार आहे. तत्पूर्वी ज्या काही महानायिका आहेत त्यांना आपण एकदा अभिवादन करूया. सगळ्यात आधी आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशात जिने कृषीची निर्मिती केली ती आदराणी निरुती. जगाला शांतीचा आणि देशाला क्रांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांमागे संयमाचा महामेरू बनून उभी टाकलेली राणी यशोधरा. 13व्या शतकात जेव्हा स्त्री मुक्ती, स्त्री चळवळी यांनी जन्मही घेतला नव्हता त्यावेळी एक स्त्री पुढे येते आणि ती म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, जनी म्हणे केसवा होऊन तुझी वेसवा, चंद्रभागी तरी मांडियाला पाल मनगटावरी तेल घाला कोणी. मी लढायला तयार आहे, ज्याला माझ्याशी लढायचे त्याने मनगटावर तेल घालून पुढे यावं असं आव्हान करणारी संतश्रेष्ठ जनाबाई. एक आई जिने दातृत्वाने, कर्तृत्वाने, मातृत्वाने एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिल्या त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. हा समाज ज्यावेळेस अज्ञान, अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडला होता तेव्हा क्रांतीची लाट होऊन आल्या त्या अहिल्याबाई होळकर. बाबासाहेबांनी गुलामीची कबर खोदली खरी, पण त्यामागे पोलादी पंख बनवून उभी टाकली ती माता रमाई, जी संसाराच्या चटक्याने भाजून निघाली पण आपल्या संसाराची झळ बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही. त्यानंतर अशी एक स्त्री जिच्यामुळे पहिली महिला पत्रकार तानुबाई बिर्जे घडल्या, जिच्यामुळे पहिली समाजसेविका मुक्ता साळवे घडली, जिच्यामुळे पहिली विद्रोही लेखिका ताराबाई शिंदे घडली, जिच्यामुळे पहिली मुस्लिम मुख्याध्यापिका फातिमा बीबी शेख घडल्या आणि जिच्यामुळे तुमच्या समोर उभी राहण्यास मी लायक बनले अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आणि इतर सर्वच महानायकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. स्त्री म्हटलं की अवघाच ऐकायला येतं आपल्याला, स्त्री जन्मा तुझी कहाणी, स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पाण्हा नयनी पाणी. स्त्री इतकी भावूक असते, इतकी भावनिक असते की चटकन डोळ्यात पाणी येतं. म्हणून कदाचित तिला कमजोर समजले जात असेल, पण त्याच स्त्रीला जो पान्हा फुटतो, जी माया ममता तिच्याजवळ आहे, ही अपार शक्ती ओळखून एकेकाळी मातृसत्ताक राजवटीमध्ये सिंधू संस्कृतीत ही स्त्रीने राज्य केलेलं आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी सुद्धा अजूनही कृत्रिम गर्भाशय विज्ञानाला तयार करता आलं नाही आणि हीच ताकद ओळखून आपल्या पूर्वजांनी एकेकाळी या स्त्रियांच्या हातात राज्य दिलं होतं आणि या भारतभूमीवर मातृसत्ताक राजवट होऊन गेली आहे. ज्या तुळजामाईला आपण पूजतो ती तुळजाभवानीनं गोदावरीच्या मध्यावर राज्य केलेलं आहे. त्यानंतर शूर्पणखेनं गोदावरीच्या मुखाशी राज्य केलंय. आता शूर्पणखा म्हटलं की तुम्हाला आठवली असेल मालिकांमध्ये आपण लहानपणी पाहिलेली जय जय हनुमान मालिकेतली रावणाची बहीण, अक्राळ विकळ केस, जाड जाड भुवया, बटबटीत डोळे, अशी ती अक्राळ विकळ शूर्पणखा आपल्या डोळ्यासमोर आली असेल. पण शूर्पणखा म्हणजे काय तर जी स्त्री सुंदररित्या आपल्या नखांवर सूप तोलून धरू शकते अशी शेतकऱ्यांची राणी म्हणजे शूर्पणखा, म्हणजे शेतकरी महिला. त्या शूर्पणखेनं गोदावरीच्या मुखाशी राज्य केलं. सौदंतीचं गणराज्य रेणुकीनं चालवलं. अंबाबाईनं पंचगंगेच्या तीरावर राज्य केलं आणि मावळ प्रांतात माऊलाई सटवाईनं राखण केलं. त्याच माऊलाई आणि सटवाईला आपण आजही बाईगं आमच्या लेकरांचं राखण कर म्हणून 5-5 नैवेद्य, 7-7 कैऱ्या आणि एकेका नारळाचं लालच दाखवतो. एकेकाळी गणनायिका झालेली राणी तिला आपण 5 नैवेद्याची लाच देतो. पहिला भ्रष्टाचार मंडळी महिलांनी चालू केलेला आहे इथे, बरोबर आहे ना? बरं, मग एकेकाळी ही सशक्त असलेली महिला, अतिशय कणखर असलेली महिला आज कमकुवत काय बरं? आज सरकार म्हटलं की कोणी म्हटलं महिला सशक्तीकरणावर कार्यक्रम लावतात. खरंच आम्ही दुबळे आहोत का? खरंच आम्ही अशक्त आहोत का की आमच्या सशक्तीकरणाची गरज आहे? मी म्हणते जी स्त्री प्रसूतीच्या कळा सोसू शकते, त्या वेदना सहन करू शकते की ज्याची तीव्रता पुरुषाची एकाच वेळी 20 हाडं मोडल्यावर त्याला जितक्या वेदना होतील त्या वेदना जी बाई सहन करू शकते ती जगातली सगळ्यात शक्तिमान स्त्री आहे. मग एवढं असताना आम्ही अशक्त का झालो आणि कधी झालो? तर बघा, चुकलं कोणाचं, जन्मतात जर 1.5 किलोची मुलगी असेल ना तर तिला तुम्ही NICU मध्ये नाही ठेवलं
तुम्हाला पाहिजे नसली 3-4 मुलींच्या पाठीवर झाली असली तरी ती आरामात जगते. हेच 1.5 किलोचं पोरगं तुम्हाला भरपूर पाहिजे असेल, NICU मध्ये ठेवा, काचेच्या पेटीत ठेवा, कितीतरी स्पेशालिस्ट आणा, ते जगतं की नाही गॅरंटी नसते. म्हणजे निसर्गताच स्त्रियांना ताकद जास्त दिलेली आहे, शक्ती जास्त दिली आहे. मग भेद कुठे निर्माण झाला बरं? फरक पडतो तो आमच्या संस्कारामध्ये. बघा, आपण लहान असो त्यावेळेस आपल्याला आई सहज म्हणायची, बाई ग इकडे जायचं नाही, बाई ग हे करायचं नाही, बाई ग हे खायचं नाही, बाई ग असं चालायचं नाही, असं बोलायचं नाही, वागू नको तोऱ्यात, चालू नको जोऱ्यात, बोलू नको जोऱ्यात, कारण तुला जायचंय परक्याच्या घरात. म्हणजे आम्हाला कळायला लागला ना तेव्हापासून आमच्या कानावर हे करू नको ते करू नको हे सूर होते. बरं, चुकून एखाद्याने आम्ही खळखळून हसलो तर लगेच आमची आजी म्हणायची, ए पोरीच्या जातीने एवढं मोठं नसणं बरं नव्हे. पण जर आमचा बाळराजा, लहान लेकरू, लहान मुलगा जर चुकून रडत रडत घरात आला तर बाप काय म्हणतो, ए काय रडतोय मुळमुळ पोरीसारखं, पोराने रडायचं असतं का, काय करायचं असतं, रडवायचं असतं. म्हणून आयुष्यभर काय करतात, रडवायचंच काम करतात. म्हणजे बघा, हा भेद आमच्या संस्कारामध्ये कळत नकळत झालेला आहे. बरं, आज आम्ही शिकलो, सवरलो, खूप पुढे गेलो, पण खरंच आम्ही यातून बाहेर पडलोय का? आमचे मेंदू खरंच गुलामगिरीतून बाहेर पडले का? तुम्हाला अहमदपूरचीच गोष्ट सांगते. एक 4-5 वर्षाखाली प्राध्यापक शिंदे मॅडम, सुनीता शिंदे मॅडम, जगताप मॅडम, त्या आज आपल्यात नाही, पण त्यांनी व्याख्यान लावलं होतं अहमदपूरमध्येच. तर त्या व्याख्यानाच्या विचारमंचावर आम्ही बऱ्याच महिला बसलेलो होतो. तर त्यावेळेस एक उच्च शिक्षित महिलेने मला प्रश्न विचारला, बाई ग तुझा मालक काय करतो? तर मी त्यांनाच म्हटलं की मी नोकरी करत नाही. पुन्हा त्यांनी विचारलं, अगं मालक काय करतो तुझा? म्हटलं खरंच अहो मी नोकरी नाही करत, माझा दवाखाना आहे. त्यामुळे अगं तुझा नवरा काय करतो? म्हटलं अहो ते डॉक्टर आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा मी नोकरी नाही करत, मी माझा वैयक्तिक दवाखाना चालवते. आणि जरी आम्ही एकत्रित दवाखाना चालवत असला तरी आम्ही एकमेकांकडे नोकरी करत नाही. ते माझे मालक नाही, मी त्यांची मालकीण नाही. हा, त्यांच्या सुखदुःखांमध्ये, त्यांच्या कष्टांमध्ये, त्यांच्या आनंदामध्ये मी सहभागी असते, त्यांची साथीदार असते. मला तुम्ही जोडीदार म्हणा, तुम्ही मला विचारा तुमचा जोडीदार काय करतो, मी सांगेल, पण मालक काय करतो म्हटल्यावर मी सांगणार नाहीये. आता तुम्ही म्हणाल की मालक म्हणून घेण्यात काय कमीपणा जाणवला, काय कमीपणा आला? मी तुम्हाला सांगते, वयाचा एक टप्पा असा येतो की त्या टप्प्यावर आपल्याला म्हणजे आपण स्वीकारलंय की ठीक आहे बाबा आमचे मालक आहे, आमचे स्वामी, आपण स्वीकारतो. पण वयाच्या एका टप्प्यावर आपल्या तोंडातून कळत नकळत वाक्य येतं, प्रत्येक स्त्रीच्या कधी ना कधी येतं, ह्यांच्या बापाची नोकर आहे का मी? येतं की नाही? येतं ना. वाटतं की काय तेच मला या घरात किंमतच नाही, मला कोणी विचारतच नाही. आणि बहिणाबाई म्हणतात तसं आपल्या संसाराचं रडगाणं सुरू होतं. म्हणून मग जोडीदार म्हणायचं, मालक किंवा मालकीन एकमेकांचं बनू नका, कारण ते नंतर ओझं वाटतं आणि ते ओझं बहिणाबाईंच्या कवितेतून बाहेर येतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार नाही रडण कुडण, येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोडण. गळ्यातला हार जर लोडणं बनायचा नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? गाणं सुद्धा बदलावं लागेल. आधी हाताला चटकेन मग भाकर नाही, भाकर जळली तर जळू द्या, दुसरी टाका, मात्र हाताला चटके बसू द्यायचे नाही. आधी इतरांना खाऊ घालून मग मी खाणार नाही, कारण या सगळ्या घराचं ओझं माझ्यावर आहे. मी या घराची करती महिला आहे, त्यामुळे मला आधी सशक्त राहावं लागेल. आणि जुने लोक आपल्याला सांगतात की स्त्री पुरुष 2 चाके परस्पर होती सहाय्यके. पण पुरुष मंडळीने आजपर्यंत आपल्याला ना मागचं चाक केलंय, सायकलचं ओझं व्हायचं, पुढे यायचं नाही. पण आता तुम्हाला तेही व्हायची गरज नाही. तुम्ही कोणतं चाक आहे माहिती आहे का? घड्याळ पाहिलंय? घड्याळात एक छोटंसं चाक असतं, ते चाक महिला आहे. त्या घड्याळाचा तास काटा नवरा, सेकंद काटा, मिनिट काटा मुलं आणि इतर कुटुंब. हा जे छोटंसं घड्याळातलं चाक आहे ना, त्याचा जर समतोल व्यवस्थित राहिला ना, घर अख्खं व्यवस्थित चालतं. त्या चाकाचा समतोल बिघडला, एक तर ते पुढं पळतं नाही तर बंद पडतं.
मग हे संसाररूपी घड्याळ जर आपल्याला व्यवस्थित चालवायचं असेल तर आपण आधी सशक्त आणि निरोगी असायला पाहिजे. म्हणून भाकर जळाली तर जळू द्या, चटके बसू द्यायचे नाही, स्वतःला आधी सावरायचं. जुने लोक म्हणतात की अंथरूण पाहून पाय पसरा, पण आता अंथरुणाला अंथरूण जोडून अंथरूण डबल करण्याची वेळ आलेली आहे. मात्र आकडून आकडून स्वतःला मारून घ्यायचं नाही, स्वतःला कमजोर समजायचं नाही. बघा, बऱ्याच महिलांना वाटतं की मला कोण विचारतंय, माझी काय किंमत आहे, किंवा मला हे शक्यच नाही, मी दुःखी आहे, कष्टी आहे, माझ्या इतक्या आयुष्यात दुःख कोणालाच नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अहिल्याबाई होळकरांना ओळखायचं, अहिल्याबाईंना आठवायचं. बघा, अहिल्याबाई होळकर आपल्याला माहित आहे, त्यांचं कर्तृत्वही आपल्याला माहित आहे, पण अहिल्याबाई होळकर नेमक्या काय होत्या आणि त्यांच्या चारित्र्यातून मला काय घ्यायचंय, एक प्रसंग तुम्हाला सांगते. अहिल्याबाई होळकर यांचे पतींचं निधन झालं, खंडेराव होळकरांचं निधन झालं. खंडेराव होळकरांनंतर 12 वर्षाने मल्हारराव होळकर, ज्यांच्या डोक्यावर मायेचा हात होता, ज्यांचा आधार त्यांना वाटत होता, त्या मल्हारराव होळकरांचंही निधन झालं. मल्हारराव गेल्यानंतर जवळजवळ 74 लाख म्हणजे वार्षिक महिना उत्पन्नाचा जो मुलूक होता, तेवढा प्रदेश होता, तो अहिल्याबाईंवर सोपवलेला होता. 16 लाख रकमेची रोकड 17व्या शतकामध्ये, बरं 17व्या शतकामध्ये 74 लाख रोकडचा मुलूक आणि 16 लाख रुपये रक्कम अहिल्याबाईंकडे सोपवून मल्हारराव गेले होते. मुलगा मालेराव वर्षभरात तोही वारला. आता मुलगा वारल्यानंतर अहिल्याबाईंनी काय करावं, कारण सरदारकीची वस्त्रे त्यांच्याकडे आलेली होती. त्यांनी रडत बसल्या असल्या तर सगळं काही राज्य चाललं गेलं असतं. तर त्यावेळेस अहिल्याबाईंकडे त्यांचा जो अधिकारी होता, आता अधिकारी कोण होते त्या काळात तुम्हाला माहिती आहे, तर एक अधिकारी होता गंगोबा तात्या आले आणि म्हणाले की अहिल्याबाई, तुम्ही कारभार आमच्यावर सोपवा, आम्ही तो कारभार चालवतो, आम्हाला दत्तक घ्या. अहिल्याबाईने स्पष्टपणे नकार दिला आणि आपल्या पुतण्याच्या हातात सगळा कारभार सोपून अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार सांभाळायला लागणार होत्या. कारण मुलगा जाऊन हार्डली 3-4 दिवस झालेले होते. गंगोबा तात्याने पुण्याला पत्र पाठवलं पेशव्यांना आणि राघोबा दादा पेशव्यांना निरोप धाडला की दौलत बेतमाल झाली, तातडनं येऊन ती समेटावी. म्हणजे आता दौलतीला कोणीच मालक राहिला नाहीये, बाईचा पोरगा गेलेला आहे, नवरा नाही, सासरा नाही, आता एकुलता एक जो पुरुष घरातला तोही गेला, बाई एकटी पडलीये, पटकन यान सगळं गुंडाळून घेऊन जा. राघोबा दादांना पत्र आलं. राघोबा दादा तातडीनं निघाले आणि क्षिप्रा नदीच्या काठावर त्यांनी आपला तळ ठोकला मध्यरात्रीला. हजारोंचं सैनिक घेऊन राघोबा दादा पेशवे युद्धाला चालून आले होते. इकडे अहिल्याबाईंना कल्पना नाही असं त्यांना वाटत होतं, पण अहिल्याबाईच्या हेर खात्यानं अहिल्याबाईंना आधीच कल्पना दिलेली होती. आणि दिवस उगवायला राघोबा दादा पेशवे पाहतात क्षिप्रा नदीच्या दुसऱ्या तीरावर अहिल्याबाईंचं सैन्य होतं आणि राघोबा दादा पेशव्यांच्या हातात सकाळी दिवस उगवायला पत्र पडलं आणि पत्रात लिहिलेलं होतं, क्षिप्रा नदी ओलांडाल तर फक्त आमची तलवार चालेल, आम्ही बोलणार नाही. पुढे मजकूर होता की मी स्त्री सैन्य घेऊन स्वतः युद्धाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे. जर तुम्ही माझ्याकडून हरला तर एका स्त्रीकडून जिंकण्यात कोणती मोठी मर्दुमकी, म्हणून कुठेही तुमचा नावलौकिक होणार नाही. पण एका बाईकडून हरला तर जगात तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. तेव्हा शहाण्यास अति सांगणे न लगे, खाली भरतात अहिल्याबाई खंडेराव होळकर सई शिक्का. राघोबा दादा पेशवेनं काय करावं? राघोबा दादा पेशवे क्षिप्रा नदी ओलांडून अहिल्यादेवींना भेटायला गेले आणि सांगितलं, मागील 12 दिवसापूर्वी तुम्हाला पुत्र वियोग झालेला आहे, तुमच्या सांत्वनासाठी एक परिवार कुटुंब म्हणून आलेलो आहोत. बघा, मराठी स्त्रियांचे कुंकू पुसण्याचे उद्योग केले जातात, तेव्हा पेटून उठणाऱ्या मराठी स्त्रिया परमेश्वरालाही वाकवू शकतात, इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. बरं, तुम्ही म्हणाल फक्त राजघराण्यातील महिलाच का? अहो, स्वातंत्र्य लढ्याचंच घ्या. ठीक आहे, तुम्ही 1,500 मध्ये सरकार बदलवलं, हो, आजकाल सौगाते डॅश डॅश चालू झालेला आहे, पुन्हा काहीतरी सत्ता पालट करण्याच्या नादात तुम्ही असाल. 1,500 मध्ये आम्ही सरकार बदलू शकतो, देशाची कल्याण करायचं ते करू शकतो, असं मनोमन वाटणाऱ्या महिलांसाठी मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. सर्वसामान्य घरातील महिला काय करू शकतात? हौसा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांची मुलगी, भगवानराव पाटील यांची पत्नी. आता हौसा पाटील आणि तिच्यासारख्या कितीतरी काबाड कष्ट करणाऱ्या अडाणी महिला, अगदी लुगडे घालणाऱ्या,
त्यांना कुठलाही शिक्षणाचा गंध नसणाऱ्या महिला काय काय केलेलं आहे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत ऐकलं तर अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. इतके सुंदर प्रसंग आहे. हौसा पाटील यांना नानासिंग पाटील म्हणाले की तुला काय करायचंय, शस्त्रास्त्रांचा साठा संपलेला आहे. इंग्रज विरोधी लढाई स्वातंत्र्य चळवळीतील हा प्रसंग आहे. शस्त्रास्त्रांचा साठा संपलेला आहे. आता तुला काय करायचंय, ती नेतृत्वाची जबाबदारी घ्यायची आणि शस्त्रास्त्रांची लूट करायची. बरं, शस्त्र कुठून लुटायचे? सांगलीतील भवानी पेठ पोलीस स्टेशनमध्ये तोफगोळे आणि बरेच शस्त्र आलेले आहे, ते तुम्हाला तिथून लुटायचे. जबाबदारी कोणावर दिली? हौसा पाटलावर दिली, मुलीवर दिली. हौसा पाटील म्हणाल्या की माझं तान्हं लेकरू आहे, जर मी पकडल्या गेली तर जेलबंद होईल, त्यामुळे मला काही जमणार नाही. त्यावेळेस नानासिंह पाटील म्हणाले की जर तू माझी मुलगी असशील तर नाही म्हणणार नाही, आणि जर नाही म्हणलीस तर तू माझी मुलगीच नाही. हौसा पाटील गेल्या. एक सहकार्याला घेऊन त्या सांगली येथील भवानी नगर पोलीस स्टेशनच्या समोर गेल्या आणि त्यांच्या सहकार्यानं त्यांना मारायला सुरुवात केली. खरं खरं मारल्यासारखं नाटक करत होते, पण ते अक्षरशः खरं वाटत होतं इतरांना. तो जो सहकारी आहे त्यांच्या गालफाडात चापटी मारत होता, डोक्याचे केस ओढत होता आणि त्या हौसा पाटीलला म्हणत होता, सांग नांदायला जाशील की नाही, सांग नांदायला जाशील की नाही, असं म्हणू मारत होता. हौसा पाटील म्हणत होते तू काही केलं, किती मारलं तरी मी नांदायला जाणार नाही. भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये जे पोलीस शिपाई होते, इंग्रज अधिकाऱ्यांचा मोठा पहारा होता, ते सगळं प्रकरण बघत होते, पण ते काही हालत नाही हे पाहून त्या सहकार्याने एक मोठा दगड बाजूचा उचलला आणि मग त्या हौसा पाटीलच्या डोक्यात घालताना मला सांग, परत एकदा सांग, शेवटचं विचारतोय, नांदायला जाशील की नाही. त्यावेळेस हौसा पाटील म्हणे तू काही केलं, मारून टाकलं तरी जाणार नाही. सगळे पोलीस धावत हौसा पाटलाकडे आले आणि उरलेले मागचे जे काही त्यांचे सहकारी होते त्यांनी सगळा शस्त्रास्त्रांचा साठा लुटून गहाळ केला. म्हणजे इथपर्यंत डोकं चालवण्याचं काम आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या महिलांनी केलेलं आहे. लीलावतीताई पाटील यांनी 14 वर्ष तुरुंगात भोगलेलं आहे. अक्षरशः तान्हं लेकरू त्यांनी मातृत्व नाकारलंय, तान्हं लेकरू नाकारलंय. कोणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. त्यानंतर शीला नाईकवाडे हिने तुरुंगात असताना आपल्या क्रांतिकारी बांधवांची ओळख पटू नये म्हणून अख्खा तुरुंगवासात मनोरुग्ण असल्याचं भासवून वेड्याचं सोंग घेऊन ती बाई तुरुंगात राहिली. मग आपल्याला प्रश्न पडतो, बऱ्याचदा संघटनेत काम करताना, मीही जिजाऊ ब्रिगेडचं प्रदेश प्रवक्ता पद सांभाळते, अनेक कार्यकर्ते बघते, अनेक संघटनेत येणाऱ्या महिला बघते, बांधव बघते. संघटनेत आपण एखाद्या मोर्चाचं नेतृत्व करतो, सोशल मीडियावर फोटो टाकतो, पोस्ट टाकतो, पेपरात प्रेस नोट देतो आणि म्हणतो मी संघटनेसाठी काय काय नाही केलं हो, खूप केलंय मी संघटनेसाठी, माझ्या इतकं कोणीच केलं नाही. पण हे सगळं ऐकलं नाही त्यास मग मला प्रश्न पडतो, खरंच मी काय केलंय? अजून काहीच केलं नाहीये, अजून तर मी सुरुवात सुद्धा केली नाहीये. मग जर आपल्याला संघटनेत टिकायचं असेल तर अशा नेतृत्वांचं मार्गदर्शन आणि अशा नेतृत्वांकडनं आपण खरं तर प्रेरणा घेणं अत्यंत गरजेचं असतं. अशा या महिला आहे, आपण प्रेरणा घेऊन नेतृत्व स्वीकारलं तर काय होणार आहे, आपली पुढची पिढी घडणार आहे. याचं सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे जिजाऊ आहे. बघा, सगळ्यांना जिजाऊंचा इतिहास माहिती आहे. जिजाऊ पुणे परगण्याला गेल्या होत्या. पुणे परगण्याला ज्यावेळेस जिजाऊ गेल्या त्यावेळेस आदिलशहाचा जो काही चाकर होता मुरार जगदेव याने काय केलं होतं, त्या ठिकाणी एक 12 फुटी लोखंडी पहार रोवली होती, त्यावर तुटकी चप्पल, थोटकी केरसुणी, फाटके वस्त्र टांगले होते आणि सांगितलं होतं की इथं जो कोणी राहायला येईल त्याचा निर्वंश होईल. बरोबर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं म्हटल्यानंतर तिथं चिटपाखरू येत नव्हतं. पुण्याची सगळी भूमी ओसाड झाली होती. तिथं एक माणूस तर काय, पक्षी कुणीही नव्हतं. अक्षरशः सगळं वाळवंट झालेलं होतं पुणे. त्या ठिकाणी जिजाऊ पुढे झाल्या आणि म्हणाल्या होऊ द्या झाला तर माझा निर्वंश, मी राहील इथं. 16व्या शतकात जिजाऊ पुढे झाल्या, त्यांनी ती लोखंडी पार उपसली आणि फेकली. पण आपण अजूनही आटपाट नगरातच अडकून आहोत. त्यातून आम्ही बाहेर पडतच नाही आणि बाहेर पडायचं नावही घेत नाही. मग शिवबांनी आई पाहिली की 16व्या शतकात खणखणीत अंधश्रद्धेला चपराक मारणारी, शिवबांनी आई पाहिली गड चढणारी. बघा, फक्त जिजाऊंनी एवढंच केलं का, फक्त मार्गदर्शन केलं का, स्वतः युद्धाला सुद्धा गेलेले आहे. कोल्हापूर पासून 111 किलोमीटर असलेला तोरणागड 2225 फीट इतका उंचीचा, तो लढण्यासाठी युद्धाला मिर्झा राजे जयसिंग चालून आला होता. त्यावेळेस शिवाजी राजा आणि शंभूराजे आग्र्याच्या कैदेत होते. आता जिजाऊंनी काय करावं, मी कोणाला फोन करू, कोणाला निरोप धाटू, आता कोण येईल मला वाचवायला, असा विचार नाही केला. स्वतः घोड्याला टाच मारली, तलवार कमरेला खोचली आणि जिजाऊ युद्धाला चालून गेल्या आणि युद्धाचं नेतृत्व केलं आणि तोरणागड त्यांनी जिंकला. म्हणजे गडावर चढाई केली, तो लढला, जिंकला आणि 13वा किल्ला स्वराज्यात सामील करणारी आई जिजाऊ होती.
म्हणून तर शिवबा इतके स्ट्रॉंग आणि मजबूत घडले, जेणेकरून इतिहासाला कलाटणी देण्याचं काम केलं. 16व्या शतकात काही न ते केलं हो, पण आज 10 पायऱ्या चढल्या की मला धापा लागतात की नाही? कसं केलं असेल जिजाऊने 68व्या वर्षी? कारण जिजाऊ आटपाट नगरातून बाहेर पडल्या होत्या. आम्ही आटपाट नगरातच अडकू नये. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, राजाच्या राणी होती, राणीचं नाव सूरजचंद्रिका, तिला 7 मुलगे, एक मुलगी नाव तिचं शांबाला. त्या सूरजचंद्रिका राणीला उद्योगपणाच्या दिवशी अख्खं राज्य मिळालं होतं. आम्ही 25-30 वर्ष झाले अजूनही महालक्ष्मी व्रत करतोय, अजूनही आटपाट नगराची कहाणी वाचतोय. आमच्या गालाचे गालकोचे बसले, पण परिस्थिती जशी आहे तशीच आहे. ज्या आटपाट नगराचा इतिहास जगात नाही, जी सूरजचंद्रिका राणी इतिहासाच्या पुस्तकात कुठेच नाही, त्यातून आम्ही बाहेरच पडत नाहीये. बरं, बऱ्याचदा डॉक्टर म्हणून काही अनुभव येतात. एखादी पेशंट येते, थकवा असतो, गुडघे दुखत असतात, भरपूर त्रास असतो. त्यांना सहज उपदेश देता देता मी पथ्यामध्ये सांगते उपवास करायचा नाही. त्या सांगतात, नाही मॅडम जास्त उपवासच नाही हो, फक्त सोमवार तेवढा करते, आठवड्याला एक उपवास, काय झालं त्यात, तेवढाच फक्त करते. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, करा सोमवार. अहो नाही हो, चतुर्थी फक्त महिन्यातून एकदा येते, नाही करून कसं चालेल? ठीक आहे, करा चतुर्थी. मग म्हणतात एकादशी, पंधरवाड्याची तर असते हो, ती पण करायला पाहिजे की नाही? म्हटलं करा. मिळून किती झाले? 7 दिवस. महिन्यातले 1 आठवडा तुम्ही पूर्ण उपवास करताय. मग म्हणतात की काहीच नाही हो, एवढासा एक तर उपवास करते, आठवडाभर उपवास. बरं, उपवासाला काय खातात आपल्याकडे? साबुदाणा, बरोबर आहे. कोणी सांगितलं उपवासाला साबुदाणा चालतो? कोणी सांगितलं? कुठल्याच वेदात साबुदाणा नाही, कुठल्याच ग्रंथात साबुदाणा नाही. सकल वेदांचा अभ्यास झालाय, कुठेच साबुदाण्याचा उल्लेख नाही. मग वेदोक्त परंपरेने चालत आलेल्या उपवासांना साबुदाणाच का चालतो? कोणी सांगितलं? आईनं सांगितलं, आजीनं आईला, आईनं आपल्याला, आपण आपल्या पुढच्या पोरांना. जर तुम्ही पुरुष मंडळी म्हणत असाल की महिला अंधश्रद्धेच्या बळी आहे, तर ते अत्यंत चुकीचं आहे. महिला आम्ही अंधश्रद्धेच्या बळी नाही आहोत, तर काय आहोत? वाहक आहोत. आम्ही अंधश्रद्धा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत घेऊन जातोय. तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एक सासू असते आणि ती सासू नवीन लग्न झालेल्या सुनेला म्हणते की बघ, आपल्याकडे आज पित्राचं जेवण आहे बरं, आणि पित्राच्या जेवणामध्ये कसं थोडंही इकडं तिकडं झालेलं चालत नाही. जराही इकडं तिकडं झालं, नैवेद्य काही चुकला तर आपले पूर्वज आपल्याला धरतात. तिनं सांगितलं की आज माझ्या सासू सासऱ्यांचे पित्र आहे आणि माझी सासू इतकी खट्याळ होती, तिला तर थोडंसंही चूक चालायची नाही. जर या पित्रात मी काही चूक केली तर ती मला अवश्य धरेन म्हटली. आता सून विचार करते, तुमची सासू कशी होती मला माहित नाही, पण तुम्ही कशा आहात मला चांगलं कळलेलं आहे, त्यामुळे मी तर नखभर सुद्धा चूक करणार नाही. आता पित्राचं जेवण सासू छान बनवते. बनवल्यानंतर अगदी साजरं संगीत नैवेद्य मांडते. मांडल्यानंतर काय होतं, तिथं एक काळा मांजर येतं आणि ते काळा मांजर आता नैवेद्य उष्ट करणार आणि सगळं काही मेहनत वाया जाणार असं सासूला वाटल्यामुळे ती काय करते, काही विचार करत नाही, सुनेला काही इन्स्ट्रक्शन देत नाही, पटकन एक टोपलं घेते आणि त्या काळ्या मांजराला तिथे डालून ठेवते, झाकून ठेवते. सून हेही व्यवस्थित बघत होती. दुर्दैवानं पुढच्या वर्षी सासूबाई गेल्या. पित्र बनवण्याची वेळ आली सुनेवर. सुनेनं अगदी सासूचे पित्र जसं सासूबाईंनी शिकवलं होतं तसंच बनवलं, नैवेद्य बनवला, नैवेद्य मांडले आणि मांडल्यानंतर त्यांनी काय केलं, नवऱ्याला बोलवलं, अहो जरा इकडे या. तो म्हटलं कशाला? जा जरा काळं मांजर घेऊन या. म्हटलं काळं मांजर कशाला पाहिजे? नाही तुम्ही काही विचारू नका, जा आणि एकदाच काळा मांजर घेऊन या. ते नवरा बिचारा गावभर फिरला, काळा मांजर काही सहजासहजी सापडत नाही, कोणी पाळतही नाही. मग तो गावभर फिरला आणि अगदी संध्याकाळी उशिरा काळा मांजर घेऊन आला. ते काळं मांजर आल्यानंतरच तिने ते नैवेद्य मांडून नैवेद्य पित्रांचे दाखवले. म्हणजे बघा, नंतर मग नवऱ्याने तिला विचारलं की तू नैवेद्य दाखवले, सगळं केलं, सगळं मान्य, पण त्या नैवेद्याच्या बाजूला काळं मांजर का झाकलं होतं, तेवढं मला सांगशील की नाही? तर ती म्हणाली, हे बघा, प्रथा परंपरा संस्कृती फक्त जपायच्या असतात, फक्त करायच्या असतात, का ते विचारायचं नसतं. आणि म्हणून मग आम्ही साबुदाणा खातोय,
पण का खातोय विचारत नाही. अहो 1948ला साबुदाण्याचं उत्पादन पहिलं तमिळनाडूमध्ये एका शेतकऱ्यानं केलं आणि तेव्हा कुणी अफवा पसरवली माहीत नाही. तेव्हापासून सगळ्यांना साबुदाणाच आवडतो आणि उपवासाला साबुदाणाच चालतो. बरोबर आहे. आता उपवास म्हणजे लंघन करायचं तर करा, मात्र त्यामध्ये काहीतरी तथ्य ठेवा. आपल्या शरीराला त्रास करून घेऊन आपले पार बघा, तुम्ही एखाद्या देवीला मंदिरात जाताय, चढताय आणि 10 ठिकाणी गुडघ्यावर हात टेकून बसताय. आवडले का हो देवाला ते? चेहऱ्याला वांग पडलेले आहे, गालाचे गालकोचे बसून पार गाल चपटे झालेले. कोणत्याच घरातल्या माणसाला आवडत नाही हो सारखी बाई आजारी पडली तर. ही सारखी आजारीच आहे म्हणतात. देवाला कसं आवडेल हो भक्त असा? त्यामुळे अक्षरशः मी म्हणते ताजं टवटवीत छान राहा आणि मग देवाला किती पायऱ्या चढायच्या चढा, तो देव निश्चित तुम्हाला पावेल. कारण कसं आहे, श्रद्धा ठेवायची पण त्या श्रद्धेचे डोळे काढून तिला आंधळी केली ना की ती काही कामाची राहत नाही. ती कोणालाच आवडत नाही, देवाला सुद्धा आवडत नाही. तुम्ही देवाची भक्ती करा पण ती भक्ती ज्यावेळेस भीतीत परिवर्तित झाली ना तर तिथं तुमची प्रगती कधीच होत नाही. गाडगे बाबांनी सांगितलंय, ज्या बायांना बुवा बाबांचं आणि ज्या घरातील पुरुषांना दारूचं व्यसन असेल ते घर कधीही पुढे जात नाही. आणि वास्तविकता आहे. आजकाल तर काय झालंय, उपवास ही फॅशन झाली आणि ट्रेंड आलाय. तुम्हाला सांगते, वट सावित्रीच्या आदल्या दिवशी तुम्ही बघा सगळे पार्लर फुल असतात, सगळे. आणि उपवास करण्याच्या सकाळी सकाळी आमचे स्टेटस सगळ्यांचे पडलेले असतात. मी पण अपवाद आहे असं मी म्हणणार नाही या ठिकाणी. म्हणजे आम्ही महिला आत्ता काय झालंय की उपवासांची फॅशन झाली आहे. बरे जेवढे शिकले, जेवढे पुढे गेले, जेवढ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहायला गेले तेवढे त्यांची पूजा, त्यांचं डेकोरेशन, बाईगो आमच्याकडे असं चालत नाही, बाईगो आमच्याकडे असं नाही, बाईगो आमच्याकडे तसं नाही. आम्ही त्यात अजून अडकत चाललोय. मग आमच्या शिक्षणाचा काय उपयोग खरंच करून घेतोय का आम्ही? बघा, आटपाट नगरातून तुम्हाला मला बाहेर निघावंच लागणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझी स्वतःचीच गोष्ट सांगते. मी जे ज्ञान पाजळते ना तुमच्यासमोर स्व अनुभवातून पाजळते. बघा, मी सुद्धा आटपाट नगराचा उपवास केला होता, महालक्ष्मी व्रत कथा. आता झालं असं की आमच्या घरात सगळेच बायका उपवास करायला लागल्या. उपवास करायला लागल्यावर मी म्हटलं आईला की मला पण महालक्ष्मी व्रत करायचंय. आई म्हटली नाही, हे महालक्ष्मी व्रताचा उपवास खूप कडक असतो, तुझ्याच्याने होणार नाही, कारण या उपवासाला साबुदाणा खात नाही. म्हटलं उपवासाला साबुदाणाच खायचा नाही तर उपवास करायचा कशाला? कारण मला काय वाटलं होतं उपवास फक्त साबुदाणा खाण्यापुरतं करतात, कारण मी 5वीत होते. आई म्हटली नाही, हा उपवास केला तर तुला नोकरीवाला नवरा भेटतो, उद्या तू चांगली नोकरी करते, तू खूप मोठी साहेबीन होते. म्हटलं असं होणार असेल तर मी निरंकारही करायला तयार, कारण मला काही शेती करायची नाही. मग म्हटलं जरा मी साहेबीन होणार असेल, नोकरीवाला नवरा मिळाला असेल तर का करायचं नाही? ताई म्हटली अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा उपवास पकडला की मरेपर्यंत सोडता येत नाही. कारण स्टॅम्प सही शिक्का असा घेतलाय, उतणार नाही, मातणार नाही, घेतला असा टाकणार नाही. जर टाकला तर देवीचा कोप होणार म्हणजे होणार. मी म्हटलं असं आहे, ठीक आहे, एक तर उपवास करायचा आहे, महिन्यातून फक्त तुम्हाला मार्गशीर्षामध्ये 4-5 तर गुरुवार करायचे, करून टाकेल, काय येतात. उपवास चालू केला. 5वीत होते मी. ठीक जवळजवळ 15-16 वर्षानंतर मी मेडिकलच्या 2nd इयरला गेले. म्हणजे मेडिकल कॉलेजला मी अशी विद्यार्थिनी होते की जी देवीचा फोटो, घटाचं सामान सगळं बरोबर घेऊन गेलेली होती. मुली माझ्याकडे बघायच्या आणि मला म्हणायचं, काय करते तू, मेडिकल कॉलेजला आहे आणि हे सगळं करते? तुम्ही म्हणायचे नाही, मी लहानपणापासून करते, आमच्याकडे असं करतात ते, आमच्याकडे भरपूर चाललं त्यावेळेस. तर माझी एक रूममेट होती, ती मला म्हणाली 2nd इयरला असताना की हे सगळं जे करते ना हे सगळं थोतांड आहे. तर मला एवढा राग आला, कारण काय होतं ना, आपण खूप मनापासून काही गोष्टी करतो ना, आपल्याला कोणी बोललं ना, आजकाल ते ट्रेंड आहे ना भावना दुखावल्याचं, तर माझ्या पण भावना दुखावल्या त्या काळामध्ये. मी म्हटलं माझ्या आता भावना दुखावल्या, मी रडले, तू असं बोलूच कसं शकते? मी 16 वर्ष पोटाला चिमटा काढून तो उपवास केलाय, खेड्यामध्ये मिळालं तर मिळालं, पेरू खाऊन तो उपवास केलाय, 2-2, 3-3 कप चहा पिऊन उपवास केलाय, आणि तू म्हणते की हे थोतांड आहे. मला खूप राग आला तिचा. पण तिने मनात शंका टाकली होती, ती पाल कुठेतरी चुकणारच होती. कारण असंही डोक्यात कुणी काही सांगितलं तर गप्प बसणाऱ्यातली मी नव्हती. मी म्हटलं याचा शोध घ्यायचा, खरंच आहे की नाही. शोध घ्यायला मला 2 वर्ष लागले. तोपर्यंत मेडिकलचं लास्ट इयर आलं. गावात गेले सुट्ट्यांमध्ये आणि आजीला विचारलं, बाई मला सांग, तू महालक्ष्मी व्रत का करत नाही? माझी आजी म्हणाली, आमच्या वेळी नव्हतं. म्हटलं अगं काय सांगते? माझी 75 वर्षाची आजी म्हणते की आमच्या वेळी महालक्ष्मी व्रत नव्हतं. ते मी म्हटलं नाही, तू करत नसेल, तुला माहित नसेल, सगळीकडे तर पुस्तक फिरलेलं आहे.
मी तिच्या ज्या मैत्रिणी होत्या, आजीच्या, मंजाई पंजाई, सगळ्यांना गाठलं आणि प्रत्येकीला विचारलं, तू महालक्ष्मी व्रत का करत नाही? तर त्या सगळ्या म्हटल्या, आमच्या वेळी नव्हतं. म्हटलं अरे बापरे, वेदातला हा उपवास आहे, यांच्या वेळी नव्हतं, म्हणजे हा उपवास आला कधी? मग पूर्ण पुस्तक घेतलं, पुन्हा महालक्ष्मी व्रताचं प्रकाशन बघितलं, पहिलं प्रकाशन बघितलं आणि मग लक्षात आलं, मला जवळजवळ 2010 मध्ये माझ्या लक्षात आलं की 25-30 वर्षाखाली ज्यावेळेस पुण्यात प्रकाशन चालू झालं, एक केळकर नावाचे गुरुजी आहे, त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्या केळकर गुरुजींचे दर महिन्याला फक्त मार्गशीर्ष मध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये महिलांची संख्या आहे 5 कोटी, 2.5 कोटी महिला इतर धर्मीय आहे, पुरोगामी आहे, आपल्यासारख्या सुधारलेल्या आहे, करत नाही. फक्त 2.5 कोटी महिलांनी जरी उपवास केले आणि एकीनं 7 पुस्तक असं पुस्तक जरी आतल्या फिरवले तरी 180 कोटीचा बिझनेस एका महिन्यात पुस्तक करत होते महालक्ष्मी व्रताचं. जिजाऊ सावित्री चरित्र ठेवा, 180 रुपये सुद्धा दिवसाला यायला महाग आहे. 180 कोटीची कमाई केळकर गुरुजींनी केली. त्यांच्या परदेशात मजल्यावर मजले चढले असतील. आमच्या इथे ज्या बायका 20-20, 25-25 वर्षापासून करतोय, दारू नवऱ्याने दारू सोडावी म्हणून काही करतायत तो अजून बेवडा झालेला आहे. घर सुधारावं म्हणून करतायत, अजून झोपडीची माडी झालेली नाही. आम्ही दारिद्र्य रेषेच्या वरती आलोच नाहीये. मगाशी म्हटलं तसं गालाचे गालकोचे बसले, पण आम्हाला काही देव पावला नाही. मग मी म्हटलं, माझ्या हे गणित लक्षात आलं. म्हटलं तरी सुद्धा अजून शहानिशा करायला हवी, कारण 16 वर्ष मी उपवास केलेला होता, कमी दिवस नव्हते. मग मी गेले भूगोलांच्या सरांकडे आणि सरांना म्हटलं, सर मला आटपाट नगर कुठल्या देशात आहे ते दाखवा. सर मला म्हटले, हा जगाच्या नकाशा आहे, फिरवत बस, दिवसभर बघ आणि आटपाट नगर शोध. मी म्हटलं आटपाट नगर, अहो कुठेच सापडलं नाही मला ते जगाच्या नकाशात. मी म्हटलं चला नामांतरण झालं असेल त्या काळामध्ये सुद्धा, म्हणून म्हटलं आता सूरजचंद्रिका राणी शोधूया. इतिहासाचे गुरुजी होते, त्यांच्याकडे गेली. म्हटलं गुरुजी मला सूरजचंद्रिका राणी कोणत्या धड्यात सापडेल सांगा बरं. सर म्हटले इतिहासाचे पुस्तक घे आणि शोध. इतिहासाचे पुस्तक घेतले, मोगलांच्या राण्या सापडल्या, हो सूरजचंद्रिका राणी कुठेच सापडली नाही. मग म्हटलं की जे 16 वर्ष मी आटपाट नगरात घालवले ते आटपाट नगर जगाच्या इतिहासात नाही, सूरजचंद्रिका राणी नाही. मग आता काय करायचं? उपवास सोडायचा. पण पुन्हा विचार आला, मेडिकलची शेवटची परीक्षा आहे, फायनल इयर आहे, जर चुकून उपवास सोडला आणि नापास झालं तर काही खैर नाही. घरचे लगेच शुभमंगल सावधान करायला मोकळेच आहे. म्हणून म्हटलं ह्या वर्षी करूया, पुढच्या वर्षी सोडूया. पण पुन्हा विचार केला, आता ह्या वर्षी जरी पास झाले, डिग्री मिळाली, पुढच्या वर्षी ऑलरेडी लग्न होईल, जर चुकून देवीचा कोप झाला आणि एखादा बेवडा गळ्यात पडला तर त्यापेक्षा नको, आत्ताच रिस्क घेऊया. झालं तर झालं नापास, मी रिस्क घेतली आणि मी माझ्या फायनल इयरला मेडिकलच्या आटपाट नगरातून बाहेर पडली. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, तो वसा टाकला. जिजाऊ सावित्रीचा वसा घेतला, उपवास सोडला. मला वाटलं मी नापास होईल देवीच्या कोपाने. मी माझ्या विद्यापीठातून 2ऱ्या क्रमांकावर पास झाले आणि मला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार सुद्धा मिळाला. त्यावेळेस लक्षात आलं की पहिलं मी सांगितलं तसं, ज्यावेळेस तुमची भक्ती भीतीत परिवर्तित होते ना, तिथे प्रगती कधीच होत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा एक बारीकशी लाईन असते, ती लाईन ओळखता आली की आपण जिंकलो. आजकाल कसं झालं माहितीये का, इतका ट्रेंड आलाय ना, म्हणजे उच्च शिक्षित लोक किती मोठा गाढवपणा करू शकतात, पुरुष असेल की स्त्री असेल, दोघांसाठी आहे. बघा बिहार आहे, बिहारमध्ये पूर्णिया जिल्हा आहे, पूर्णियामध्ये एक मंदिर आहे, कालिका माता मंदिर. कदाचित तुम्ही ती न्यूज ऐकली असेल, एबीपी माझावर ती न्यूज सलग चालली बरेच दिवस. त्या न्यूज मध्ये दाखवत होते की सगळे भाविक भक्त आल्यानंतर पहिलं त्या मंदिराच्या बाहेर एक कांगारू ठेवलेला होता, त्या कांगारूला मळवट भरत होते, कांगारूला फुलं वाहत होते, कांगारू मध्ये पूजेचं सामान टाकत होते आणि मग मंदिरात जात होते. आता शहानिशा केल्यावर कळलं की पुजाऱ्याने एक दिवस त्या जे काही हे असतं आपलं निर्माल्य असतं ते सगळं मंदिरातलं निर्माल्य उचलून त्या कांगारू म्हणजे डस्टबिन मध्ये टाकायला गेला. कोणीतरी एखाद्या लांब बसलेल्या भक्ताने ते पाहिलं आणि त्याला वाटलं पुजाऱ्याने त्या कांगारूची पूजा केली आहे, तो जाऊन तिथे पूजा करायला लागला. त्याला बघून दुसरा आला, तिथे पूजा करायला लागला, तिसरा आला आणि एक वेळ अशी आली की त्या मंदिराबाहेरची गर्दी पोलिसांना सुद्धा हटत नव्हती. मंदिरात गर्दी कमी, कांगारूच्या समोर गर्दी होती. कांगारू काय होतं? डस्टबिन होतं, यूज मी लिहिलेलं डस्टबिन. म्हणजे कोणीतरी करतोय, आपण कॉपी करतोय, व्हाय अँड हाऊ विचारायचंच राहून जातं का आणि कसं. शेवटी त्या पुजाऱ्यांना पत्रक काढावं लागलं, निवेदन द्यावं लागलं कलेक्टरला आणि कलेक्टरच्या आदेशानं ते कांगारूच तिथून उचलून न्यावं लागलं.
पण आम्ही काही शहाणं झालेलो नाही. आम्ही अजूनही आटपाट नगरातच अडकून पडलेलो आहे. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. मगाशी सांगितलं तसं आजकाल काय झालंय ना, मोठमोठे टिळे लावून नटीसारखा चेहऱ्यावर मेकअप थापून सोशल मीडियावरनं प्रवचन झाडणाऱ्या महाराजांची प्रचंड गर्दी झालेली आहे. प्रचंड गर्दी. व्ह्यूज तर लाखोच्या घरात आहे. एखादा चांगला व्याख्यानाचा कार्यक्रम टाका, कोणी बघणार नाही. तुम्ही आध्यात्मिक प्रवचन टाका, त्यांनी मग तुम्हाला हे का सांगेना, 3 पत्ती बेलाचं पान घ्या, पिंडीवर लावा, तुमचा मुलगा हमखास पास होईल. सांगणारे महाराज एवढे वाढले. अहो, स्वतःचा पोरगा 8वी 9वी नापास होतो, त्यांच्या स्वतःच्या पोराला ते सांगायचं विसरून जातात. एक प्रदीप शर्मा नावाचे मोठे थोर महापुरुष आहे, त्यांचं व्याख्यान झालं परभणीत. जवळजवळ परभणीमध्ये अनेक महिलांना शॉक द्यावे लागले, इतके त्या फॅन झाल्या महाराजांच्या. मानसोपचार तज्ञाकडे जाऊन त्यातली एक पेशंट मी स्वतः रेफर केलेले मानसोपचार तज्ञाकडे. इतका मोठा परिणाम आमच्यावर होतोय. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की जेव्हापासून पोटभरू गुरु जमाना आलाय तेव्हापासून खरी परमार्थाची किंवा चांगली वाट दाखवणारा सद्गुरू सापडणं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला आपला सद्गुरू आपल्याला शोधायचा आहे आणि पुढे चालायचं आहे. काय झालं, एक मैत्रिणीच्या घरी आम्ही गेलो वाढदिवसाला. आता वाढदिवसाला गेल्यावर झालं असं की तिथे काही लहान मुले आले होते. आता आमची मैत्रीण अशाच एका स्वाध्यायी करते आणि एका महाराजांची भक्त आहे. आता कोणते महाराज काय, कुणाच्याही भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाहीये, मला फक्त त्यातून काय संदेश द्यायचा एवढं बघा. आता त्या मैत्रिणीच्या घरी गेल्यावर एक लहान लेकरू होतं आमच्या दुसऱ्या मैत्रिणीचं. ते सारखं भिंतीकडे बघत होतं. भिंतीवर एक फोटो होता महाराजांचा, ते सारखं बघत होतं. मी त्याच्याकडे बघत होते. मला वाटलंच, कारण पोराची जात काही गप्प बसत नाही. त्याने हळूच त्याच्या मम्मीला विचारलं सगळ्यांमध्ये की मम्मी, त्या बाबांनी कपडे का घातले नाही. आता आम्ही एकमेकीच्या तोंडाकडे बघितलं आणि म्हटलं की अरे बाबा, ते महाराज खूप मोठे त्यागी आहे, त्यांनी वैराग्य धारण केले, त्यांनी सगळ्या सुखांचा त्याग केलेला आहे, म्हणून त्याने कपडे घातलेले नाही. मग पुन्हा त्याने फोटोकडे बघितलं आणि विचारलं मग त्यांनी ते तोंडात काय ठेवलेलं आहे. आता आमच्याकडे उत्तर नव्हतं, कारण सगळंच त्याग केलेला माणूस तोंडामध्ये कुठलंही व्यसन कसं करू शकतो हो. मग आता आम्हाला प्रश्न पडला की हा फोटो आम्ही घरात लावतोय, तुम्हाला स्वाध्याय करायचे ना, बिनधास्त करा, तुम्हाला पूजा अर्चा करायची बिनधास्त करा, पण तुम्ही तुमच्या मुलांना उद्या म्हणू नका बाबा रे सिगारेट पिऊ नको, बाबा रे दारू पिऊ नको. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहात. लहानपणापासून तुम्ही त्याच्या मेंदूवर ते बिंबवताय. बरोबर आहे की नाही. अहो, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, कैसे साधू झाले कळी, ऐसे साधू झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविती पुढे भांग ओढविती, स्नान संध्या बुडविती पुढे भांग ओढविती, तुका म्हणे सारे सोंग तेथे कैसा पांडुरंग. कुठे देव राहणार आहे गो तिथं. बघा, तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग आहे, ओढोनी तंबाखू काढी न जो दूर, बुडे न ते घर तेने पापे. अख्खं घर बुडतं. तुम्हाला खोटं वाटेल, भारतामध्ये दरवर्षी फक्त फुफ्फुसांचा आणि तोंडाच्या कॅन्सरमुळे, धूम्रपानामुळे जवळजवळ 80 लाख मुलं मृत्यूला कवटाळताय. किती? 80 लाख मुलं कॅन्सरने मरताय दरवर्षी. जर देशातील तरुण असे व्यसनाने मरत असतील तर आपण खरंच काय कमावलंय. बरं, धूम्रपानाचं सोडा, 16 करोड लोक बेवडे आहे भारतामध्ये. आता कोरोनामध्ये वाढ झाली असेल म्हणावं, बरोबर आहे ना. कोरोनात वाढ झाली असेल का, तर बऱ्याच लोकांचे उद्योगधंदे बुडवले, बरेच लोक स्ट्रेसमध्ये गेले, काहींच्या गर्लफ्रेंड सोडून गेल्या मुलांच्या आमच्या. कारण आमचा एक असिस्टंट एकदा म्हणजे ड्युटीवर पिऊन आला. सरांनी विचारलं काय रे बाबा का पिला. काय नाही म्हणे, छायाचं लग्न झालं आणि तिचं लग्न झालंय, तिला मुलगा झालाय, तो बघायला गेला होता, जरा टेन्शन आलं म्हणून थोडी पिलो. जर टेन्शन तुमचं कमी होत असेल तर मला वाटतं आपल्याला हांडे घेऊन बसावं लागेल. बरोबर आहे ना. ते खरंच टेन्शन कमी होत असेल तर सांगा आमच्या बायकांना, आम्ही हांडे घेऊनच बसतो, कारण आम्हाला खूप मनस्ताप आहे, खूप टेन्शन आहे हो. बघा, 16 करोड लोक व्यसनाधीन आहे. बरं, तुकाराम महाराजांनी सांगितलं की जो तंबाखू किंवा धूम्रपान करतो त्याचं घर बुडतं. पण मी म्हणते, जो नशा करतो, दारूची किंवा मद्यपान करतो, तो त्याचं घर नाही बुडवतो, तो दुसऱ्याचं घर बुडवतो. कारण जो पिलेला असतो ना, म्हणजे बघा, सगळ्यात जास्त रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट जे आहे, रोडवर होणारे जे ऍक्सिडेंट आहे ते सगळे म्हणजे नशेमुळे जास्त होत आहे. आता वेगवेगळे नशे आहे, पण आपण फक्त दारूबद्दलच बोलू. आता दारू पिलेला माणूस गाडी चालवतोय रस्त्याने, त्याचं मस्त बॅटरी फुल असते,
फुल एनर्जी आलेली असते, त्याला काही भान नसतं आजूबाजूला काय चाललंय, त्याला काही कोणाशी जगाचं घेणं देणं नसतं. तो मस्त आपला परमानंद लुटत असतो. मस्त तो गाडी चालवत असतो फुल कॉन्फिडन्स मध्ये, बुम 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 गाडी पळाली आहे. समोर जो शुद्धीतवाला येतो ना त्याला टेन्शन येतं चालू नेमकी कशी, आणि तो कुठेतरी जाऊन धडकतो आणि तो मरतो. हा मात्र जगतो. म्हणजे वास्तविकता आहे. स्वतःचं नाही दुसऱ्याचं घर सुद्धा आपण बुडवतोय, दुसऱ्याचं घर सुद्धा मारतोय. जर आपली पिढी व्यसनाधीन होत असेल तर खरंच आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी पाहिलं आत्ता मी या वर्षामध्ये 3 स्टाफ बदलले दिवसा ड्युटीवर पिऊन आल्यामुळे. ते पण काहीच नाही, 18 ते 30ली मुलं आहेत सगळे. मग आमच्याकडे सोल्युशन काय दिलं जातं? काय, एखादा मुलगा दारू पितोय, सगळ्यात चांगलं सोल्युशन, सगळ्यात चांगलं उत्तर काय असतं? काही नाही हो, लग्न करून टाका, हात पिवळे करा. एकदा पायात बेडे टाकले ना आपाप सुधरेल. खरंच सुधारतात का हो? काही गरज नाही हात पिवळे करायची, लग्नात बेडी टाकायची, काही गरज नाही त्याला घरात अडकवायची. कारण तुमची एखादी मुलगी असेल आणि कोणी आलं तुमच्याकडे आणि म्हणालं की बाबा आमचा मुलगा खूप वाया गेलाय हो, रात्री रात्री घरीच येत नाही, खूप दारू पितोय, तुमची मुलगी देऊन टाका ना आमच्या मुलाला, जरा सुधरेल तरी. द्याल का आपण मुलगी? मग जर चुकून एखाद्याचा मुलगा जर व्यसनेच्या आहारी गेला असेल तर चुकूनही त्याचे हात पिवळे करू नका. कारण त्याचं कल्याण करण्याच्या नादामध्ये तुम्ही दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं करताय. तुम्ही दुसऱ्याच्याच नाही तर त्याला होणाऱ्या लेकरांचं सुद्धा वाटोळं करताय. आणि तुम्ही आयुष्यभर आईबाप म्हणून फक्त त्यांची दुर्दशा बघून रडत असतात. मग सगळ्यात उत्तम पर्याय काय आहे? सगळ्यात आधी आपल्या पोराला कुठे न्यायचं? व्यसनमुक्ती केंद्रात न्यायचं, त्याला ऍडमिट करायचं, त्याला व्यसनातून मुक्त करायचं आणि मग बिनधास्त लग्न करायचं. तसंही आता लग्नाला पोरी मिळणं मुश्किल झालेलं आहे. चांगल्याला मिळेना, व्यसनाधीनवाल्याला कोण देणार आहे? कारण काल परवा एका कार्यक्रमाला गेले होते मी, विवाह काय म्हणतात त्याला, मराठा वधूवर सूचक महामंडळाचा कार्यक्रम होता. तिथे बघितलं मुलांची लाईन लागली होती. 101 मुलांचे आई वडील आलेले होते, मुली 10-15 पण नव्हत्या. आणि त्यातल्या त्यात एक मुलगी, सगळ्यांची नजर तिच्यावर होती. ती आली, तिने तिचा बायोडाटा सांगितला, 4-5 स्थळं गेले आणि कळलं की तिचा घटस्फोट झालेला आहे. प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे घटस्फोटाचं सुद्धा. म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी 43,000 केसेस कोर्टात पडू नये, वर्षाला 43,000 केसेस वाढताय. त्या काही कमी होतच नाहीये. आणि आपण स्थळ बघताना सगळ्यात उच्चभ्रू शहर म्हणून जिजाऊंनी वसवलेलं पुणेचा उल्लेख करतो की पुण्यातलं स्थळ असलं तर चांगलं, मुंबईतलं स्थळ असलं तर चांगलं. सगळ्यात जास्त फारकती पुण्यातून होत आहे. पुणे 1 नंबरवर आहे, त्याच्यानंतर मुंबईचा नंबर आहे आणि त्याच्यानंतर मराठवाडा आहे आपला. आता मराठवाड्यामध्ये ना मुलीच्या आईला टेन्शन नाहीये मुलीच्या लग्नाचं, मुलाच्या आईला जास्त टेन्शन आहे. एक तर लग्न होईना चाललं, बरं झालं तर जी येणारी आहे ती कशी मिळते की माहित नाही. बरं मिळाली तर मिळाली, टिकणे की याचा भरोसा नाही. बरोबर की नाही? टिकण्याची गॅरंटी नाही. काल परवा एक खरं तर सामाजिक चळवळीतले आहे ते, त्यांचं नाव मी घेत नाही, तर ते मला नेहमी पुरस्कार भेटले की घरी यायचे स्वागत वगैरे सत्कार करण्यासाठी. आणि ते सपत्नीक यायचे, पत्नीला घेऊन यायचे. त्या दोघा जोडप्यांशी माझी छान ओळख झालेली आणि नेहमी हसतमुख असायचे, दोघंही छान होते. आता झालं असं, काल परवा त्यांची भेट झाली आणि त्यांना म्हटलं बरं सर मॅडम कशा आहेत? ते म्हणे मॅडम आम्ही वेगळं झालंय, तुम्हाला माहित नाही का? म्हटलं का हो? म्हणे आमचा घटस्फोट झालाय. अरे बापरे. म्हटलं असं काय कारण होतं? मॅडम तर छान होत्या, तुम्ही एवढं चांगलं असताना घटस्फोट का घेतला? बरं या वयात घटस्फोट का घेतला? काही नाही म्हणे, कोरोनामध्ये आर्थिक परिस्थिती जरा खालावली, आम्ही घर घेणार होतो, आता ते घर घेणं सध्या तरी शक्य नाही. आणि मग तू स्वतःचं घरच घेऊ शकत नाही, तुझ्यात ती कॅपॅसिटीच नाही, तुझ्यात ती ताकदच नाही, असं म्हणून ती मला सोडून गेली आणि तिने मला घटस्फोट घेतला. स्वतःचं घर घेऊ शकत नाही म्हणून घटस्फोट? अहो बँका कोट्यवधीच्या बँका असतात, सगळ्या भाड्याच्या जागी राहतात, रेंटनी राहतात. का? त्यांना शक्य नाही का स्वतःच्या जागा घेणे? एका बँकेने ठरतं एका दिवशी किती जागा घेऊ शकतात. तुम्ही उत्पन्नाचं साधन बघा. बरं त्याची परिस्थिती खालावली आहे ना, त्याच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहा. जिजाऊ नव्हत्या राहिल्या शहाजी राजांच्या सोबत, सावित्रीबाई नव्हत्या राहिल्या का महात्मा फुलेंच्या सोबत, रमाई नव्हत्या राहिल्या का महात्मा डॉक्टर बाबासाहेबांच्या सोबत? खांद्याला खांदा देऊन उभं राहा आणि म्हणा की मी पण काहीतरी करते, आपण दोघं मिळून घर घेऊया. आजकाल काय झालंय, घर हे एक ट्रेंड आलेला आहे. 5,000 स्क्वेअर फीटचं घर बांधतो आम्ही, 500 स्क्वेअर फीट मध्ये राहतो आणि 4,500 स्क्वेअर फीटचा अहंकार मिरवतो. एवढी वाईट अवस्था आहे. तुकाराम महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देह भाड्याचे रे घर, देह भाड्याचे रे घर, उगा मीची चरा चरा, उगा मीपणा मिरवतोय, उगी अहंकार मिरवतोय.
तुझं घर, तुझं देहच भाड्याचं घर आहे. कधी भाडे करू, कधी घर मला उठवेल सांगता येत नाही. देह भाड्याचे रे घर, मीची उगा चरचर. घेई जमीन जुमला, घेई जमीन जुमला, गाडी बांधीन बंगला. घेई जमीन जुमला, गाडी बांधीन बंगला. पण चुकला अभंग तुझा मालक पांडुरंग. पण चुकला अभंग तुझा मालक पांडुरंग. तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार. तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार. त्याचा व्यापार संपला, तुझा श्वास रे थांबला. रिटर्न तिकीट कन्फर्म आहे, कब कटेगा पता नाही. मग आपण असं जगतोय जसं काय मी अमर होऊन आलेलो आहोत. अहो मोठमोठाले घरं बांधतं, एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे, एकमेकाला एक विचारत नाही. आता अजून एक मी तुम्हाला सांगते, खूप ताजं उदाहरण आहे, काल परवाचीच गोष्ट आहे. जवळजवळ होळीच्या आधी एक कुटुंब माझ्याकडे आलं. माझे नियमित पेशंट आहे ते, आणि त्यांची ट्रीटमेंट झाली तरी ते मानसिक तणावात असतात. तर ते मला म्हणाले की मॅडम असं म्हटलं सर काही मानसिक ताण आहे का तुम्हाला, कारण औषधी तर खूप छान चालू आहे. ते म्हणाले मॅडम मी हल्ली आत्महत्येचा विचार करतोय. म्हटलं अरे बापरे, आत्महत्येचा विचार करण्या इतपत तुम्हाला काय झालंय. तर ते म्हणाले मॅडम काय होतं ना, मी दिवसभर ड्युटी करतोय. खरं तर माझी ड्युटी उभं राहण्याची ड्युटी आहे. अक्षरशः पाय थकून जातात तो, पण हे पाय घराकडेच वळत नाही. माझी इच्छाच होत नाही घरी जायची. काय होतं, कारण मी घराकडे वळलो ना म्हणे की मला आठवण येते आज माझ्या आईने आणि माझ्या बायकोने कोणता नवीन विषय काढून ठेवलेला असेल, ह्या कोणत्या विषयावर भांडत असतील आणि मला काय उत्तर द्यावं लागत असेल. मी म्हटलं दादा असा विचार करू नका हो. तुम्ही काय करा, याच्यावर काहीतरी तोडगा काढूया, मी तुम्हाला मदत करते. तुम्ही काय करा, पुढच्या वेळी येताना तुमच्या बायकोला घेऊन या. बायकोला घेऊन आले, तिचं सगळं ऐकून घेतलं. ती रिपीट अनेक गोष्टी येत होती, मी फक्त ऐकून घेतलं. आणि तिला म्हटलं फक्त काय आहे ना, तुमच्यात काहीच अडचण नाहीये, फक्त तुझं थोडंसं चुकतंय काय, तर तू चांगलं बोल फक्त. आणि नवरा म्हणतोय ना, एका कानानं ऐकून एका कानानं सोडून देतो, तुझीच साथ देतोय ना. तर नवरा लगेच म्हणाला मॅडम ती एका कानानं ऐकून एका कानानं सोडत नाही, दोन्ही कानानं ऐकते बरोबर तोंडाने सोडते. मग मी तिला म्हटलं की नेमकं मला सांग, एक अडचण सांग बरं, एक उदाहरण सांग तुझ्या या सगळ्यामधून की नेमका काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणाली बघा काय होतं की माझ्या नंदा काल परवा घरी आलेल्या, म्हणजे नेहमीच होतं असं, माझ्या नंदा येतात, मी त्यांच्यासाठी काय काय पक्वान्न बनवते, एवढं सगळं चांगलं चांगलं बनवते, तरी मग त्या गेल्यावर ह्यांनी काय म्हणतात माझ्या मुलींसाठी काही केलंच नाही. स्वतःच्या घरचे आले की कसं बनवते, माझ्या मुलींसाठी हेच केलं नाही, तमकच केलं नाही, अमकच केलं नाही, म्हणून नेहमी रागात असतात आणि त्याच्यावरनं भांडण काढतात. मी म्हटलं एक काम कर, आता तुझ्या नंदा येणार आहे का, म्हणे हो होळीला येणार आहे. म्हटलं एक काम कर, आता काय कर, थोडीशी चतुर हो, तू खूप भोळी राहू नको, जा आणि सासूला विचार की सासूबाई आत्याबाई ताई आलाय काय बनवायचं, असं छानपणे विचार. त्यांनी जी जी लिस्ट देतील तेवढं तू बनव, बाकी काही एक्स्ट्रा करू नको. आता मला वाटलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. होळीला नंदा आल्या आणि पुढच्या वेळेस दोघं नवरा बायको पुन्हा माझ्या व्हिजिटला आले, भेटायला आले, काल परवा औषधी घ्यायला. मी म्हटलं मग छान झालं ना सॉल्व, कशी झाली होळी, नंदा काय म्हणाल्या, खुश झाल्या ना. तर तो म्हणाला मॅडम आमच्या होळीचा शिमगा झाला, कारण आमच्या घरामध्ये छोटासा वाद खूप पेटला. म्हटलं काय झालं, तू विचारलं नाही का सासूबाईंना काय बनवायचं. हो विचारलं, पण हिने कसं विचारलं, विचारा म्हणे तिला. काय म्हणे मी कसं विचारलं, तर मग सांग म्हटलं कसं विचारलं. मग तो म्हणे हुबेहूब सांग तू कसं विचारलं. मी विचारलं की आत्याबाई ताई आलाय काय बनवायचं सांगा, नाही तर काही बनवलं की तुमचं थोबाड वाकडच असतं. संवाद तुम्ही कसा करताय ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात, अगदी रोजच्या व्यापारात. मी ह्या विषयावर थोडंसं जास्त का बोलते, कारण 90% लोकांचे संसार हे फक्त लोक काय म्हणतील म्हणून चालू आहे. आधी काय व्हायचं, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, पण आता लोक काय म्हणतील म्हणून चुपचाप दरवाजा खिडक्या लावून घरात बसावं लागतं, भांडणं चुपचाप करावे लागतात, आणि म्हणून संसार चालू आहे. त्याच्यामुळे हा विषय खूप ज्वलंत आहे, खूप चांगला आहे, कारण तुम्ही सांसारिक सुखातून बाहेर पडले ना तर तुम्हाला काहीतरी सामाजिक चळवळीत भाग घेता येईल. कारण घरातच तुमच्या 18 विश्व दारिद्र्य आणि 18 विश्व संकट असतील तर तुम्ही बाहेरचं काय करणार, लोकांचे संकट कसे दूर करणार आहे. बघा मी महत्वाचा उल्लेख करत होते, संवाद कसा असायला हवा. मी म्हणते की ना कंगवा सापडत नाही या विषयावरनं फारकत होऊ शकते. कशी, मराठवाड्याचंच उदाहरण देते. नॉर्मली तुम्हाला कंगवा सापडला नाही तर तुम्ही बायकोला कसं विचारता, अग कंगवा कुठे ठेवलेला आहे, ती पटकन येऊन तुम्हाला शोधून देईल, बरोबर की नाही. कसं विचारायला हवं, अग कंगवा कुठे ठेवलेला आहे असं विचारलं तर ती पटकन येईल आणि कंगवा शोधून देईल. तुम्ही काय विचारता, अय कंगवा विकलाय का. ती म्हणते हो भीक लागली होती विकला.
मग ती पुढे बोलते की ह्याच्या आईने सगळं शिकवलं, थोबाड कसं उचकटायचं ते शिकवलं नाही. तो लगेच म्हणतो माझ्या आईवर जाऊ नको, तुझ्या आईचं बघ. मग असं करून करून खानदानावर जातो आणि खानदानावरनं हळूहळू आयुष्यभर जेवढे वाद झालेले असतात ते सगळे आमच्या बायकांचा मेंदू खूप तल्लक असतो. 5 मिनिटात आम्ही टाचन पिणे कुठे ठेवली ते विसरू शकतो, पण लग्नापासून झालेली भांडणं आम्ही विसरत नाही. आम्हाला सगळे रिकॉल होतात, आठवतात, आणि मग आम्ही किचनच्या ओट्यावर म्हणतो की माझं नशीब फुटलं आणि हा माणूस गळ्यात पडला. बरोबर आहे? म्हणजे तुमचा संवाद तुम्ही दररोजच्या आयुष्यात कसा करतात याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहे, कारण हेच आता आपली पुढची पिढी सुद्धा याच्यावर घडणार आहे. संसार कसा करावा याचं उत्तम उदाहरण इतिहासामध्ये आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिबा, शिव आणि पार्वती. बघा शंकर, आपली सिंधू संस्कृती काय सांगते हो, आपण शंकराचे भक्त हर हर महादेव म्हणतो, आणि इकडे बायकोला जर अवमान करत असेल, पावलोपावली तिला जर टाकून बोलत असेल, टॉन्ट करत असेल, तर आपण शंकराचे भक्त होऊ शकत नाही. त्या हर हर महादेव म्हणायला काहीही उपयोग नाही. बघा शंकरानं आपल्या पार्वतीला खऱ्या अर्थानं समानता दिलेली आहे. आपल्या समानताच नाही, उज्ज्वल स्थान दिलेलं आहे. विश्वातील एकमेव व्यक्ती आहे की ज्याने आपल्या बायकोला उज्ज्वल स्थान दिलेलं आहे. इतकं सुंदर उदाहरण इतिहासामध्ये आपल्याला आहे. आम्हाला समानतेची अपेक्षाच नाही हो, फक्त आम्हाला सन्मान तेवढा द्या, कारण समानता आम्ही अपेक्षित ठेवत नाही. सन्मान दिला ना आम्ही खुश होतो. आम्हाला तुम्ही काय केलं तू दिवसभर एवढं विचारू नका, फक्त तू थकली का एवढं विचारा. आम्ही पुन्हा नवीन ऊर्जेनं कामाला लागतो. बघा मी उदाहरण सांगत होते, शिव आणि पार्वती सारखंच सुंदर उदाहरण आहे ज्योतिबा आणि सावित्रीचं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या लग्नाला 20-22 वर्ष झालेली, त्यांना मुलबाळ नाही. आता गोविंदरावांना वाटत होतं की कमीत कमी ज्योतिबाला त्याचा वंश चालावं, पुढे काहीतरी परिवार वाढावा, म्हणून एखादं तरी लेकरू बाळ असावं. आता सावित्रीला मुलबाळ होत नाही, तर आपण काय करूया, ज्योतिबाचं दुसरं लग्न लावायला काही हरकत नाही. ज्योतिबांच्या मागे त्याने दुसरं लग्न कर म्हणून चांगला त्यांचा हेच धरला, पाठलाग केला की बाबा तुला दुसरं लग्न करायचं आहे. पण ज्योतिबा काही ऐकायला तयार नव्हते. मग त्यांनी काय केलं, सावित्रीबाईच्या घरच्यांना बोलवलं. त्यांनी ज्योतिबांच्या सासू सासऱ्यांना, मेहुण्यांना, सगळ्यांना जमा केलं आणि सांगितलं की मी सांगून सांगून थकलो, आता तुम्ही सांगा, आम्ही सावित्रीला काही वाळीत टाकणार आहे का, सावित्रीला काही टाकून देणार आहे का, तुम्ही समजवा ज्योतिबाला. बाबा रे दुसरं लग्न कर, एखादं जरी मुलबाळ झालं तरी थोरली या नात्यानं ते सावित्रीबाईचंच होणार आहे ना, थोरली मान सावित्रीच असणार आहे ना, तर तुम्ही समजवा. तर ज्योतिबा उभे राहिले म्हणाले असं करायचंय ना, तर मग एक काम करूया ना, आम्हाला दोघांना मुलबाळ नाही, तर तुम्ही माझं दुसरं लग्न लावण्यापेक्षा आपण सावित्रीचं दुसरं लग्न लावू आणि तिला दुसऱ्या नवऱ्याकडनं जे अपत्य होईल थोरला या नात्यानं मीच नाव देतो त्याला. म्हणजे जर एक बाई सवत स्वीकारत असेल तर एक पुरुष या नात्यानं सवता का स्वीकारू नये. एवढंच कशाला, तर ज्या बायका सती जात होत्या त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की नवऱ्याच्या प्रेमापोटी या बायका सती जाताना मग एकही माईचा लाल असा नाही की ज्याचा आपल्या बायकोवर प्रेम असावं आणि बायको मेली की त्यानं सता जावं. साध्या वस्त्रातले साधी माणसं विचार किती पुरोगामी आहे बघा, किती पुढारलेले आहे. नाही तर आजही आमच्याकडे मुलबाळ झालं नाही तर आम्ही साखरवाले बाबा आले होते मध्यंतरीच्या काळामध्ये, अहो मध्यरात्री लोक लाईनला जात होते हो त्यांच्या. आजही आमच्या मराठवाड्यामध्ये जर चुकून सुनेला पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली तर सासूचा चेहरा कॅमेरा नेऊन टिपण्यासारखा असतो की नाही. सगळ्यात जास्त टेन्शन सासूबाईंना आलेलं असतं. मी नवीन शब्द ऐकला होता, मुलगी विकायला जास्त त्रास होईल. म्हणजे मुलगी कशाला विकायची आहे, विकायची म्हणजे हुंडा द्यायचा हो. म्हटलं काय बोलताय हो तुम्ही, आता इकडे हुंडा पोरगी मिळत नाही तरी हुंडा आम्ही घेतोच, दाबून घेतो. काही नाही हो, 10-12 लाख घेतला म्हणतो, फक्त काही नाही, फक्त 10-12 लाख घेतला. म्हणजे खरंच आम्ही पुरोगामी आहोत का. मला ते कवी डोळसांची खरंच पुरोगामित्वावरची कविता आवडते. ते म्हणतात की तकलादू आणि भंपक श्रीमुक्तीची तुम्हाला नशा चढली आहे. तकलादू आणि भंपक श्रीमुक्तीची आपल्याला नशा चढली आहे. कपडे बदललं की पुरोगामी होता येतं ही फॅशन आम्ही पाडली आहे. कपडे बदललं की पुरोगामी होता येतं ही फॅशन आम्ही पाडली आहे. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचं लेबल लावणं याहून सोपी युक्ती नाही. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचं लेबल लावणं याहून सोपी युक्ती नाही. कपडे बदलणं, घटस्फोट घेणं ही काही खरी श्रीमुक्ती नाही. मग खरी श्रीमुक्ती काय आहे,
तर खरी स्त्रीमुक्ती आहे की जिजाऊ सावित्रीची जी लेक जिजाऊ सावित्रीच्या विचारांनाही तावून सलाखून पाहते, जिजाऊ सावित्रीची जी लेक जिजाऊ सावित्रीच्या विचारांनाही तावून सलाखून पाहते आणि मग स्वतःच्या मेंदून स्वतःची भाषा बोलते, ती खरी पुरोगामी ठरते. आणि मराठा सेवा संघाने आमच्यासारखे पुरोगामी घडवलेले आहे. आटपाट नगरातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. आमच्या अनेक जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्या पुढे गेल्या आहेत. पण आता आपलं काम आहे की इतरांना सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आज महिलांची अवस्था जर पाहिली तर महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि आम्हाला काय कामं पडत आहे, तो निवेदन देणं, मोर्चे काढणं. पण आता कंटाळा आला निवेदनाचा, मोर्चाचा. किती निवेदनं देणार, किती मोर्चे काढणार, किती निषेध नोंदवणार. बघा, सावित्रीबाईंचंच उदाहरण या ठिकाणी सांगते आणि त्याच्यावरनं तुम्हाला ह्या प्रसंगाकडे आणते. आता काय झालं तुम्हाला माहिती आहे सावित्रीबाईंनी काय केलं. आता सावित्रीबाईंचं कार्य म्हटलं ना की सावित्रीबाईंना आपण खरंच खूप छोटं करतो हो. सावित्रीबाईंनी शाळा काढल्या. अहो, आज शाळा कॉलेजांचं पीक हायब्रिड सारखं डोलायला लागलंय. तिथं एक शाळा काढली किंवा मुलींची शाळा काढली किंवा पहिली शाळा काढली, आपल्याला मोठी वाटते का? नाही वाटत आहे. पण फक्त शाळा नाही काढल्या, त्या शाळा त्या काळात काढल्या ज्या काळामध्ये स्त्री उंबराही ओलांडू शकत नव्हती. ज्या काळामध्ये स्त्रीचा डोक्यावरचा पदर पडला तर ते पातक समजलं, मुळात मुलीचा जन्मच पातक समजला जायचा. त्या काळात सावित्रीबाईंनी कठोर पावलं उचलली आणि अनेक त्यांनी हे केलेले आहेत, कार्य केलेले आहेत. त्यांनी बचत गट काढले, त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली, त्यांनी स्वतःची विहीर खुली केली, त्यांनी खादीचा पुरस्कार पहिला. म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींनी खादीचा पुरस्कार केला. महात्मा गांधींच्या 75 वर्ष आधी सावित्रीबाईंनी खादीचे वस्त्रोद्योग बनवलेले आहे. त्यांच्या बचत गटातून त्यांनी आर्थिक मिळकत मिळवलेली आहे. आपण पहिले कवी कोणी? आद्य कवी कुसुमाग्रजांचं नाव घेतो. कुसुमाग्रजांच्या 70 वर्ष आधी काव्य फुले हा काव्य संग्रह सावित्रीबाईंनी प्रकाशित केलेला आहे स्वतः लिहून. म्हणजे त्या सावित्रीबाईने प्रत्येक काम करताना कधीच मागे खचत नव्हत्या. मग त्या मागे खचत नाही, ते एवढे कामं धडाधड ही बाई कामं करतेच, ही मागे म्हणजे पाहतच नाहीये, मागे वळतच नाहीये. मग आता काय करायचं? आज असेल किंवा त्या काळात असेल, एखादी स्त्री जर मागे वळत नसेल तर तिला मागे खेचण्याचं एकमेव शस्त्र काढलं जातं की तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की एक बाई आपोआप खजिलोत्याने माघार घेते. बघा काय केलं, काही धर्म मार्तंडांनी ज्यांचा शाळेला विरोध होता, पारंपरिक गोष्टींना त्यांचं समर्थन होतं, त्या लोकांनी एका धटिंगणाला काय केलं, सुपारी दिली आणि सांगितलं की भर रस्त्यावर या बाईच्या आबरूचे दिंडोडे काढायचे, सगळं गाव पाहिलं पाहिजे, जेणेकरून परत कोणती बाई घराच्या बाहेर निघाली नाही पाहिजे. सावित्रीबाई निघाल्या. सावित्रीबाई पुढे, तो माणूस मागे. त्याने काही शिव्या द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाई आपला गप गुमान चाललाय. त्याने दगड गोटे फेकले, सावित्रीबाई चुपचाप चाललाय. त्यानं शेण फेकलं, सावित्रीबाई चुपचाप चाललाय. सावित्रीबाई प्रतिकार करत नाही, उत्तर देत नाहीये. पण तो धटिंगण सावित्रीबाईच्या अगदी जवळ आला आणि तो खांद्यावर हात टाकणार, तोच सावित्रीबाई मागे फिरले आणि दंडशी कानात त्याच्या वाजवली. 17व्या शतकात सावित्रीबाईंनी लगावलेली ती कानशेत आजही तुमच्या माझ्या कानावर क्रांतीची हाक आहे. त्यावेळी सावित्रीबाई सांगून गेल्या आपल्याला की जमीन भुसभुशीत झाली की समोरचा व्यक्ती खोदत जातो, दगड लागला की नाद सोडतो. म्हणून आता आपण काय करायचंय, प्रसंगी मौमेनासारखं तुकाराम महाराज म्हणतात तसं, प्रसंगी दगडासारखं वज्रासारखं कठीण व्हायला सुद्धा मागे पुढे पाहायचं नाहीये. पण आता आपण काय करतोय, सध्या ती निर्भया झाली होती, आपण कॅन्डल मार्च केला होता. कोपर्डी झाली होती, आपण रस्त्यावर उतरून मोठे मूकमोर्चे काढले होते. त्याच्यानंतर प्रियंका राठोड झाली, नाईट मार्च केला. आणि यावर्षी महिला दिनी आपण नाईट मार्च केले. सगळ्या शहरांमध्ये प्रशासकीय लोकांनी नाईट मार्च केले. प्रकरण होऊन गेल्यावर खूप तापतो आपण, अगदी सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवरनं, फेसबुकवरनं हे निषेध 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 इतकं आपल्या तळपायच्या मस्तकाला जाते आणि सोशल मीडियावर आपण हे भरभर लेख लिहितो. इतका राग आपल्याला येतो. किती दिवस हो, 10 दिवस 15 दिवस, खूप झालं तर महिनाभर. नराधमाला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. नंतर सगळं अलबेल झालेलं असतं. ते नराधमाचं काय झालेलं असतं माहीत नाही, त्या मुलीचं काय झालेलं असतं माहीत नाही. सगळं प्रकरण होऊन गेल्यावर पण अशी प्रकरणं होऊच नये म्हणून आपल्याला काय करता येईल तर बघा, गाडगे बाबांनी सांगितलंय, मंदिरासमोर लुटली जर हा पाहत बसला पोरीला, राखण करतो म्हणाला स्वतःच गेला चोरीला. तो परमेश्वरही तुमच्या आमच्या राखणासाठी येणार नाही. तर तुम्हाला जर कोणी तुमच्या आबरूचे धिंडोडे काढायला येत असेल तर तुम्हाला तुमचं राखण स्वतः करावं लागेल.
तुम्हाला तुमच्या अब्रूचं राखण स्वतः करावं लागेल. म्हणून मी म्हणते की आपण आपल्या मुलीनं सुद्धा तितकं कणखर बनवलं पाहिजे. जिजाऊ सावित्री अहिल्या बनवलं पाहिजे. त्यांनी कोणत्याही प्रसंगाला तोंड देताना त्यांनी सामोरे जायला भिलं नाही पाहिजे. म्हणून त्यांना नकारात्मक नाही तर सकारात्मक शिकवायला पाहिजे. आता आपण मुलींना सांगा, बाई ग 7च्यात घरी आली तरी चालेल, पण काही गोष्टी लक्षात ठेव. तुझ्या पायातली वाहन आणि डोळ्यातली नजर, तुझ्या पायातली चप्पल आणि डोळ्यातली नजर जर सरळ असेल तर तुझ्यावर वाकडी नजर कोणाचीच पडणार नाही. आणि जर अशी वाकडी नजर पडली तर प्रसंगी कापून घरी ये, पण संपूर्ण घरी येऊ नको. आणि हा संदेश मुलींना देताना तुम्ही मुलांनाही सांगा की बाबा रे, प्रत्येक आया बहिणीच्या बाबतीत तुझ्या डोळ्यांमध्ये मला आदरच दिसला पाहिजे. तू जितका जितका महिलांप्रती आदर निर्माण करशील तितकं तितकं तू छत्रपतींच्या जवळ जाशील, ना की छत्रपतींसारखी दाढी आणि टिळे आणि भगवे झेंडे मिरवल्यानं. हेही तुम्हाला मुलांना सांगावं लागेल. तुझ्या नजरेत जर मला कधी कोट दिसली किंवा एखाद्या मुलीकडे तू वाकड्या नजरेनं बघतोय, तिला सोशल मीडियावर वेगळ्या तऱ्हेनं ट्रॅप करतोय असं मला कळलं तर बाकीचा जमाना नंतर तुझे डोळे काढेल, मी आधी तुझे डोळे फोडेल. हा सुद्धा संदेश आपल्याला मुलांना द्यावा लागेल. कारण आजकाल आपण ज्या मीडियामध्ये राहतो आहोत त्या पावलोपावली अगदी 4-4, 5-5 वर्षाच्या मुलांना सांभाळणं मुश्किल व्हायला लागलेलं आहे. पावलोपावली आपल्या पुढे आव्हान, हे नवीन आव्हान आपल्या पुढे आलेले आहे. आणि ही आव्हान एक आई म्हणून आपल्याला पेलवायची आहे. कारण जे नराधम 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 आपण ज्यांना म्हणतो ते काय आभाळातून त्यांचा पाऊस पडत नाही, ते आपल्यासारख्याच कुठल्या तरी आईच्या पोटी जन्माला येतोय. आणि मग आपण कुठे कमी पडू नये, आपल्या मुलांचे हालहाल होऊ नये. आपल्या मुलींचं आणि मुलांचं दोघांचंही भवितव्य आपल्या हातात आहे. आता एक नवीन समस्या सुरू झालेली आहे. मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, भयंकर वाढलेलं आहे. ही एक नवीन समस्या आज आपल्या पुढे आहे. मग अशा ठिकाणी आपण थोडंसं जागरूक राहणं गरजेचं आहे. मग काय करायचंय, आता मुलांना धाक दाखवला, तुम्ही जेवढा धाक दाखवाल तेवढं ते जास्त आपल्यापासून गोष्टी लपवतात. तर त्यांच्याशी कुठेतरी आपल्याला मैत्रीचे संबंध जोडावे लागणार आहे. मैत्रीपूर्ण त्यांच्याशी आपल्याला व्यवहार ठेवावा लागणार आहे, तरच ते आपल्याला काही गोष्टी सांगतील. कारण बघा, तुम्हाला एक रिसेंट उदाहरण सांगते मी. आमच्याच अगदी जवळची एक मुलगी 12वी जस्ट झालेली, तिची कॉलेजला जायला घरातून बाहेर पडली आणि ती परत घरी आलीच नाही. आता ती घरी आली नाही आणि संध्याकाळी जवळजवळ 11-12ला ते गृहस्थ आमच्या घरी आले आणि सांगितलं की असं असं आहे आणि आमची मुलगी आलेली नाही. तर आम्ही काही चळवळीच्या लोकांना फोन केले, काही माविमच्या लोकांना फोन केले की बाबा कुठे तुम्हाला दिसली किंवा कुठे तुम्हाला सापडली किंवा पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात कुठेही जिथे तुम्हाला सुगावं लागेल तिथून सांगा. कारण मुलीचे वडील अतिशय साधारण आहे, अतिशय गरीब आहे, म्हणजे स्वभावाने. तसं तर कोट्यावधीच्या बंगल्यात राहणारे आहे ते, मात्र स्वभावाने अतिशय साधे. तर आपण त्यांना मदत करूया. तर आम्हाला रात्री 1 वाजता फोटो आले की मुलीने कोर्ट मॅरेज केलेलं आहे आणि तिने त्या खाली सह्या वगैरे केलेल्या होत्या. तिने एक प्रत पोलीस स्टेशनला दिली होती, एक कोर्टात सबमिट केली होती आणि माझ्या जीवाला धोका आहे म्हणून यांच्यावरच तिने पोलीस केस केलेली होती. आता हे ऐकल्यावर खरं तर त्या मुलीच्या वडिलांना, म्हणजे इतके वेळ जवळजवळ आम्ही 11 पासून बसलेलो होतो, 11 ते 1 पर्यंत त्या बापाच्या डोळ्यात काळजी होती. त्या आईच्या डोळ्यात माझ्या मुलीचं काही बरं वाईट झालं नसेल ना, तिच्यावर काही वेगळा प्रसंग तर ओढावलेला नसेल ना, फक्त काळजी दिसत होती. ज्या वेळेस असं मेसेज आम्ही त्यांना दाखवलं त्या दोघांच्याही माना शर्मेनं खाली गेल्या आणि फक्त खजील झाले होते. ते त्यांच्या डोळ्यात, दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. पण आता हसावं की रडावं की काय करावं त्यांना दोघांनाही सुचत नव्हतं. बरं, त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की मॅडम आपण एक काम करूया, मी लग्न लावून द्यायला तयार आहे. तिला फक्त सांगा की 4 माणसात येऊन माझ्यासोबत बोल, आपण तिला एक तर डायव्हर्ट करूया. जर डायव्हर्ट झाली नाही तर मी लग्न लावून द्यायला तयार आहे, फक्त तिला एकदा वापस ये म्हणावं. ती मुलगी वापस आली नाही. ती म्हणली माझं लग्न झालं, तुम्हाला काय करायचं करून घ्या. म्हणजे इतकी आज्ञाधारक वाटणारी मुलगी, म्हणजे आम्ही तर विचारही करू शकत नाही. अहो, ज्या मुलीची मान कधी वर झाली नाही ती पळून जाऊ शकते, आम्ही विश्वासही ठेवू शकत नव्हतो त्या गोष्टीवर. ती म्हणाली मी येणार नाही. बरं, मुलीचे वडील अजून आमचे 1-2 कार्यकर्ते त्या घरी गेले ज्या ठिकाणी ती मुलगी लग्न करून राहत होती. तर तुम्हाला खोटं वाटेल, 4 जण गेले होते, 4घांपैकी एकही खुर्चीत बसला नाही. कारण त्या घरात 2च खुर्च्या होत्या, दोघांना खुर्ची नव्हती आणि पत्र्याच्या शेडमध्ये त्या पोरीचा संसार इथून पुढे थाटणार होता. 1 कोटीच्या बंगल्यातली मुलगी अशा मुलावर पळून गेलेली होती की ज्याचं स्वतःचं कुडाचं घर होतं. बरं, लग्न लावून द्यावं तर मुलाचं बॅकग्राऊंड बघितलं तर त्या मुलावर 3 पोलीस केस झालेल्या होत्या. पोलीसही आमच्या जवळचेच होते. त्यांनी म्हटले अजून 1 लावून आपण 8 टाकूया. मात्र मुलगी ऐकायला तयार नाहीये. काय भविष्य आहे
किती दिवस हो तुमचं प्रेम? हातात डिग्री नाही, कमावण्याचं काही साधन नाही, जास्तीत जास्त 6 महिने. बरं, ज्या मुलाचे आई वडील म्हणत होते ना आम्ही तिला सून म्हणून स्वीकारले, आम्हाला काही अडचण नाही, आमचं लग्न झालेलं आहे, तर त्या मुलीचे आई वडील 6 महिन्यात तिला म्हणणार आहे ही आई बापाची झाली नाही, आमची काय होणार आहे? त्या मुलीचं जगणं मुश्किल होणार आहे. म्हणून वेळ जाण्याच्या आधी जर आपण थोडंसं आपण थोडंसं आपल्या मुलांशी, अगदी मी तर म्हणते आता 7वी 8वी पासूनच संवाद साधणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. फक्त आपण टाळू शकतो, कारण आपल्या इतकं भलं आपल्या लेकरांचं कुणीच करू शकत नाही. आणि आपल्याकडेच ते उत्तर आहे, कारण मी कितीही व्याख्यानात सांगितलं तर ते मुद्दे गरजेचे नाही. आपल्याला आपले प्रश्नाची उत्तरं आपल्याला स्वतः शोधावे लागणार आहे. जाता जाता महिलांना महानायिकांच्या चरित्रातून आपण काय घ्यायचं? मी अहिल्याबाई सांगितली, सावित्रीबाई सांगितली, त्यानंतर आपल्या अहिल्याबाई, सावित्रीबाई, त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील महिलांच्या चळवळीतील महिला सुद्धा सांगितल्या, जिजाऊ सांगितल्या. त्या चरित्रातून नेमकं काय काय घ्यायचं हे सुद्धा मी वेगवेगळं तुम्हाला सांगितलं. शेवटी जाताना आजच्या घडीला आपण कसं चालायचं आणि कसं बोलायचं हे थोडक्यात सांगते आणि मी थांबवते. बघा, आजची लढाई आणि त्या काळची लढाई वाटत वेगवेगळ्या असल्या ना तरी थोड्याफार फरकाने सेमच आहे. फक्त लढाईचं स्वरूप बदलतं. लढाई मात्र आजही संपलेली नाही आणि तेव्हाही संपलेली नव्हती. आता ही लढाई लढताना काय होतं की आपण पुढे चालायला लागलो की मी मगाशी सांगितलं तसं, कारण आता आपली बुद्धी इतकी प्रगल्भ झालेली आहे की आपल्या बुद्धीच्या पुढे आपल्या विरोधकांचा, आपल्यावर काहीतरी ताशेरे ओढण्याचा, आपल्यावर संशय घेणाऱ्यांचा निभाव लागत नाही. आणि मग ते काय करतात, छुप्या पद्धतीनं आपल्यावर हल्ले करतात. आणि छुप्या पद्धतीनं हल्ले म्हणजे महिलांसाठी चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, एवढंच ते करू शकतात. यांच्यासाठी संदेश बुधभूषणमध्ये, आपण छावा चित्रपट बघितला, त्या संभाजी महाराजांनी बुधभूषणमध्ये लिहून ठेवलेलं आहे, हे नागराजा कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आहे. कारण कार्यकर्ते पुढे येऊन काही काम करायला लागले, यानं किती पैसे खाल्ले असेल म्हणून त्याची विटंबना करायला सुरुवात करतात आणि त्याचं कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात, त्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आहे. बघा, शंभूराजे लिहितात बुधभूषणमध्ये की हे नागराजा जास्त तळपू नको, हे नागराजा जास्त तळपू नको, दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे. हे नागराजा जास्त तळपू नको, दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे. तुझ्या फक्त एका जिभेत विष आहे, त्यांचं सर्वांग विषाने व्याप्त आहे. ते विष ओकणार, तुम्ही पुढे चालायचं, ते विष ओकणार 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 तुम्ही पुढे चालायचं आणि चालत चालत इतकं चालायचं की थांबायचं नाही. चला, मी माझं व्याख्यान जे काही आहे त्याचा समारोप केलेला आहे. शेवटी आपण एक घोषणा देऊया, जय जिजाऊ. आवाज मोठा पाहिजे, माझ्याकडे माईक आहे तरी तुम्ही इतके मोठे लोक आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.